कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। भारतरत्न राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आळंदी परिसरात विविध सेवाभावी संस्था, संघटना, सेवाभावी व्यक्ती, पदाधिकारी यांच्या वतीने विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पांजली अर्पण करत संविधान पूजन आणि संविधान पत्रिकेचं वाटप करण्यात आलं। येथील ज्ञानेश्वर विद्यालय, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य दीपक मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षकेतर प्रतिनिधी शिवाजी जाधव, बाळासाहेब भोसले, योगेश मठपती, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी यशवंती कडणे, रुचिका वाघमारे या विद्यार्थिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयीचे विचार व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा धारण करणारा वेदांत मुरकुटे यांनी मी बाबासाहेब बोलतो एकपात्री नाट्य सादर केले। दीपक मुंगसे, सूर्यकांत खुडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवंत विचारांना उजाळा देत महापुरुषांचं कार्य हे विशिष्ट जाती धर्मासाठी नसून ते समस्त मानवांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आहे असं सांगून त्यांनी त्यांच्या जीवनातील काही वेचक प्रसंगातून विद्यार्थ्यांना त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी प्रेरित केले। अजित वडगावकर यांनी महापुरुषांच्या विचारांची आवश्यकता व्यक्त करत सर्वांनी संविधान पुस्तिकेचं वाचन करणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं। सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। प्रास्ताविक प्रदीप काळे यांनी केले। आभार एस कांबळे यांनी मानले। संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून पसायदानानं सांगता झाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत तसेच आळंदी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अशोक रंधवे पाटील यांच्या येथे जयंती साजरी करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी नगरसेवक प्रकाश कुराडे, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, अर्जुन मेदनकर, महादेव पाकरे, मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे, शशिकांत बाबर, गोविंद ठाकूर तौर, रोहिदास कदम, मंगेश आंत्रे आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण म्हणाले, संविधान देशात सुव्यवस्था प्रस्थापित करून ठेवण्याचा एकमेव उपाय आहे। अशा या अमूल्य संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली। त्यांच्या कार्याला विसरून चालणार नाही। विद्यार्थी दशेत त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कार्य करायला पाहिजे। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या संदेशाची प्रेरणा घेऊन सर्वांनी कार्यरत राहण्याची गरज असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ ग्रुपच्या वतीनं भव्य दिव्य मिरवणूक भीमजय घोषात उत्साहात काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिर येथून मिरवणूक जल्लोषात सुरू झाली। आळंदी गावठाण परिसरातून शिवतेज चौक, महाद्वार चौक, चावडी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरून उत्साहात झाली। सिद्धार्थ ग्रुप समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांची मोठी उपस्थिती होती। सिद्धार्थ ग्रुपने मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्यासह आळंदी पोलिसांनी मिरवणुकीस मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन उत्साहात करण्यात आले। प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार।